हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 1.2 अँड्रोकल्स अँड द लायन. आपण बघणार आहोत. अँड्रोकल्स नावाचा एक माणूस असतो अँड द लायन म्हणजे सिंह, या दोघांची गोष्ट बघणार आहोत. लॉंग अगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कॉर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकल्स. खूप खूप वर्षापूर्वी एक काइंड म्हणजे दयाळू, जेंटल म्हणजे सभ्य, अँड कॉर्टियस म्हणजे अतिशय नम्र माणूस अँड्रोकल्स राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो खूप दुष्ट होता. क्रुएल म्हणजे दुष्ट आणि मास्टर म्हणजे मालक. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन युज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ज. त्या काळामध्ये किंग्स म्हणजे राजे, नोबल्स म्हणजे श्रेष्ठ माणसे, उच्च घराण्यातील माणसे, आणि दुसरे वेल्दी म्हणजे श्रीमंत लोक, ते गरीब लोकांना, पुअर पीपल म्हणजे गरीब लोकांना त्यांचा स्लेव्ज म्हणजे गुलाब म्हणून वापरत असतात. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव, आणि हा अँड्रोकल्स हा एक गुलाम होता. द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि ह्या गुलामांना त्यांच्या मास्टर्सची म्हणजे मालकांची कामे करण्यासाठी फोर्स केलं जायचं, बळजबरी केली जायची. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मास्टर्स, मालक जे काही सांगतील ते त्यांना करावंच लागत असे. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स. कुठलेही हक्क नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. आणि जरी ते त्यांच्या मालकाबद्दल आनंदी नसतील, दे कुड नॉट लिव्ह देम. तरी सुद्धा ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स हाऊएव्हर विक्ड ही माईट बी. कायद्याने त्यांना बांधून ठेवलं होतं, आणि म्हणून त्यांचा मास्टर म्हणजे त्यांचा मालक कितीही दुष्ट, विक्ट म्हणजे दुष्ट असला तरी त्यांना त्याला सोडता येत नव्हतं. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज विक्ट मास्टर. अँड्रोकल्सला त्याचे जे मालक होते तो खूप दुष्ट होता, त्यामुळे तो अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्ज अँड ऑफन विप्ड देम. त्याचा जो मालक होता तो त्याच्या गुलामांना स्टार्व म्हणजे उपाशी ठेवायचा, काही खायला देत नव्हता, अँड विप म्हणजे चापकाचे फटके सुद्धा मारायचा. अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोकल्सला वाटायचं की असल्या मालकाची सेवा करण्यापेक्षा, सर्विंग म्हणजे सेवा करणे, नोकरी करणे, असल्या मालकाची नोकरी करण्यापेक्षा मरण आलेलं बरं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर गुड अपॉर्च्युनिटी. तो नेहमीच एका चांगल्या संधीच्या शोधत असायचा. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्याला फर्स्ट चान्स मिळाला, पहिली संधी मिळाली की तो त्या मालकाच्या, दुष्ट मालकाच्या क्लचेस म्हणजे तावडीतून, एस्केप म्हणजे सुटून पळून गेला. नाव although Androcles had thus run away, he was not a coward. जरी अँड्रोकल्स पळून आलेला असला तरी सुद्धा तो कावर्ड म्हणजे भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलामध्ये लपून राहिला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. तो भित्रा नव्हता, त्याच्यामुळे त्याला जंगलामधल्या जंगली प्राण्यांचं, जे इकडून तिकडे फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये फिरत होते, वावरत होते, त्यांची अजिबात भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला अजिबात वाईट वाटत नव्हतं की त्याच्या डोक्यावर कोणतं छप्पर नाहीये, त्याला राहायला घर नाहीये. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. पण त्याला आनंद होता. कशाचा आनंद होता? की तो आता फ्री होता, मुक्त होता, पक्षासारखा. त्याला जिकडे जायचे तिकडे तो जाऊ शकत होता. तो आता गुलाम राहिलेला नव्हता. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि एके दिवशी तो असाच जंगलामध्ये वंडरिंग म्हणजे फिरत होता, तेव्हा अचानक, सडनली म्हणजे अचानक, त्याच्या समोर एक लायन आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याला पहिल्यांदा वाटलं की टर्न अँड फ्ली म्हणजे पळून जावं तिथून. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने बघितलं की लायनने आपल्याला बघितलं तरी सुद्धा तो जरा सुद्धा हलला नाही.
इट नायदर ग्राउल्ड नॉर रोअर्ड. त्याने ग्राउल्ड म्हणजे गुरगुरला सुद्धा नाही आणि रोड म्हणजे सिंह गर्जना सुद्धा केली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. आणि खरं तर तो लायन जो होता तो अँड्रोकल्सकडं पिटियसली म्हणजे खूप दयाळूपणे दयेच्या याचनेने बघत होता की जणू काय त्याला खूप दुःख आहे, त्याला खूप त्रास होत आहे कशाचा तरी. अँड्रोकल्स paused. अँड्रोकल्स थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. आणि मग तो अगदी काळजीपूर्वक हळूहळू लायनकडे चालू लागला. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आणि तो लायन जो होता तो खूप मोन म्हणजे कणत होता आणि विम्पर्ड म्हणजे वेदनेने विवळत होता हळूहळू आवाजामध्ये. आणि त्याचे डोळे सांगत होते की प्लीज मला मदत कर. वेन अँड्रोकल्स ड्रू नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रोकल्स जवळ गेला लायनच्या तेव्हा लायननी त्याचं डोकं झुकवलं आणि त्याचा पॉ म्हणजे पायाचा पंजा तो लिक म्हणजे चाटू लागला. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. आणि मग अँड्रोकल्सने बघितलं की त्या लायनचा जो पायाचा पंजा होता तर तो जखमी झालेला होता आणि दुखत होता आणि तो सुजलेला सुद्धा होता. स्वोलन म्हणजे सुजलेला. ऑन अ क्लोजर लुक, मग अँड्रोकल्सने अजून जवळून बघितलं. अँड्रोकल्स नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टोज. मग अँड्रोकल्सला काय दिसलं की एक खूप मोठा काटा, थॉर्न म्हणजे काटा, पियर्स म्हणजे लायनच्या एक बोटामधून आरपार गेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोकल्स. आणि मग हेच कारण होतं की ज्याचा त्या सिंहाला त्रास होत होता असा अँड्रोकल्सने विचार केला. Summoning up all his courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. Summoning up all his courage म्हणजे त्याने सगळं धैर्य एकवटलं स्वतःचं. कारण अँड्रोकल्सला सुद्धा लायनची भीती वाटत होती तरी सुद्धा त्यानं सगळं धैर्य एकवटलं आणि अँड्रोकल्स स्ट्रेच्ड हिज हँड आणि अँड्रोकल्सने त्याचा हात त्या लायनच्या जखमी पंजाकडे हळूहळू पुढे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम इफ ही टच्ड हिज स्वॉलन पॉ. त्याला भीती वाटत होती की जर त्याने त्याच्या सुजलेल्या पंजाला हात लावला तर लायन त्याच्यावरती अटॅक करेल, हल्ला करेल. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण त्या सिंहाला अँड्रोकल्सचं जे गुड इंटेन्शन होतं तो चांगल्याच कामासाठी त्याच्या पंजाला हात लावणार होता ना, म्हणून त्या लायनने काहीच केलं नाही. त्याने समजून घेतलं की हा मुलगा चांगला आहे, हा माणूस चांगला आहे. कारण बघा ॲनिमल कधीच आपल्याला स्वतःहून त्रास देत नाहीत, आपण जर त्यांना त्रास दिला तरच ते आपल्याला त्रास देतात. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोकल्सने त्याचा जो पंजा होता तो डाव्या हातामध्ये घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि त्याने एकदम हळुवारपणे आणि हुशारीने त्याचा तो काटा काढून टाकला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. आणि स्वतःच्याच अंगामधल्या कापडाचा एक तुकडा कापला त्याने. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. द काइंड मॅन म्हणजे कोण? हाच अँड्रोकल्स. त्याने त्याचा जो जखमी पंजा होता त्याला त्याच्या स्वतःच्या अंगातल्या कापडाचा एक तुकडा काढून बांधला. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. आणि मग त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण लायन त्या अँड्रोकल्सचा हात चाटायला लागला होता. कशासाठी? तर टू शो ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होता, त्याचे आभार मानत होता. अँड्रोकल्स रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोकल्स त्या लायन सोबत तो चालू लागेपर्यंत तिथेच थांबला. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Helpless beast म्हणजेच लायन, कारण त्याला चालता येत नव्हतं म्हणून त्याला शिकार करता येत नव्हती. मग अँड्रोकल्स शिकार करायचा आणि
त्या शिकारीमधलं थोडं अन्न जे आहे ते लायनला देत होता. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वाउंड. आणि रोज तो त्या सिंहाची जखम स्वच्छ करायचा आणि त्याला दुसरा नवीन कापड बांधायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि हळूहळू लवकरच लायन चालू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेरेवर ही वेंट. आणि खूप वेळा मग तो लायन अँड्रोकल्सच्या मागे मागे जायचा. अँड्रोकल्स जिकडे जिकडे जाईल तिकडे तो सिंह जात होता. इन द मीन वाहील अँड्रोकल्स मास्टर हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोकल्स हॅड रन अवे. आणि या मधल्या वेळामध्ये अँड्रोकल्सचा जो मालक होता त्याने अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली, तक्रार केली की त्याचा जो गुलाम आहे अँड्रोकल्स तो पळून गेला. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रोकल्स. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी आपले सगळे सैनिक सगळ्या दिशेला पाठवले अँड्रोकल्सला शोधण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड इट. त्या सैनिकांनी सगळीकडे शोधलं पण कुठेच अँड्रोकल्स सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ड. आणि शेवटी ते फॉरेस्टमध्ये शोधण्यासाठी आले, जंगलामध्ये शोधण्यासाठी आले जिथे अँड्रोकल्स राहत होता. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. त्या दिवशी असं झालं की अँड्रोकल्स हा एकटाच बाहेर गेला होता आणि तो लायन जो होता तो गुहेशेजारीच रेस्ट करत होता, आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर्स. मग जेव्हा अँड्रोकल्स बाहेर गेलेला होता तेव्हा त्याला तिथे सोल्जर्सने पकडलं, सैनिकांनी पकडलं आणि ह्या लायनला सुद्धा सैनिकांनी पकडलं. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि मग सोल्जर्स लायन आणि अँड्रोकल्स या दोघांना घेऊन शहरामध्ये गेले. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन. आणि त्यांनी सैनिकांनी अँड्रोकल्सला प्रिझनमध्ये म्हणजे तुरुंगामध्ये हातात बेड्या ठोकून पाठवलं. द लायन वॉज केज्ड. आणि इकडे सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये बंद केलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बिस्ट ॲज पनिशमेंट. आणि त्या काळामध्ये जे लोक गिल्टी म्हणजे कुठलाही गुन्हा करतील, दोषी असतील तर त्यांना शिक्षा म्हणून, पनिशमेंट म्हणजे शिक्षा म्हणून वाईल्ड बिस्ट म्हणजे जंगली प्राण्यांच्या समोर त्यांचं खाद्य म्हणून फेकलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि असं मालकाच्या इथून पळून जाणे हा तर त्यावेळेस खूप मोठा गुन्हा होता. देअर फॉर अँड्रोकल्स टू वॉज बी थ्रोन टू द वाईल्ड बिस्ट. आणि म्हणून अँड्रोकल्सला सुद्धा वाईल्ड बिस्ट म्हणजे जंगली प्राण्यांच्या समोर फेकण्याची शिक्षा मिळाली. ऑन द अपॉइंटेड डे The emperor arrived at the circus and took his place. अपॉइंटेड डे म्हणजे अँड्रोकल्सच्या शिक्षेच्या दिवशी एम्परर म्हणजे राजा, सम्राट तिथे आले. सर्कस म्हणजे तेच की आता अँड्रोकल्सला त्या सिंहाच्या किंवा जंगली प्राण्याच्या समोर देणार होते शिक्षा म्हणून, तर त्याला सर्कस असं म्हटलं गेलं आहे. आणि ते राजा येऊन त्यांच्या जागी बसला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. जे लोक बघायला आलेले होते ते मोठमोठ्याने ओरडत होते. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द एरेना. ट्रम्पटर्स म्हणजे जे तुतारी वाजवणारे आहेत ना, त्यांनी तुतारी वाजवली आणि अँड्रोकल्सला त्या एरेना म्हणजे रिंगणात आणण्यात आलं. ही चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या हातामधल्या बेड्या अनबाउंड म्हणजे काढून टाकण्यात आल्या होत्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो खूप वीक म्हणजे कमजोर दिसत होता आणि डिसमेड म्हणजे निराश दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला खात्री होती की हा त्याच्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द एरेना. आणि दुसऱ्या बाजूचं गेट उघडण्यात आलं आणि त्या दुसऱ्या बाजूने एक फेरोशियस म्हणजे अतिशय भयंकर लायन सिंह त्या रिंगणामध्ये आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि तो खूप भयंकर व्हावा म्हणून त्याला उपाशी ठेवण्यात आलं होतं. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रोकल्सला खूप भीती वाटली. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पण तरी सुद्धा तो अतिशय धैर्याने समोर उभा राहिला. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. लायनने अँड्रोकल्सकडे बघितलं. त्यावेळेस त्याने त्याला ओळखलं नाही. त्याला फक्त समोर एक माणूस दिसला आणि तो त्याच्याकडे खूप
बाउंडिंग अँड रोअरिंग, गर्जना करत त्याच्याकडे गेला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स, आणि अचानक तो थांबला, तो म्हणजे लायन थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, आणि तो हळूहळू पुढे सरकला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, त्या सिंहाचा पूर्ण राग हा मेल्टेड म्हणजे निघून गेला होता. अँड्रोकल्स सॉ दिस टू, अँड्रोकल्सने सुद्धा बघितलं. इच फ्रेंड रेकग्नाइज द अदर, आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखलं. The everyone's amazement, the lion bounded towards Androcles again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की तो जो लायन होता तो अँड्रोकल्सकडे परत गेला, पण तो जेव्हा तिथे पोहोचला तर त्याने त्याचं नाक खाली जमिनीला घासलं. अँड्रोकल्स हग द लायन, अँड्रोकल्सने लायनला मिठी मारली. हग म्हणजे मिठी मारणे. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, तो सुटकेने आणि आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षकांनी आणि त्यांच्यासोबत राजाने सुद्धा हे दृश्य बघितलं. खूप आश्चर्य वाटलं त्यांना. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोकल्सच्या नावाने जल्लोष करू लागली आणि त्याला मुक्त करण्यासाठी ओरडू लागली. द एम्परर आस्क अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. एम्परर राजाने अँड्रोकल्सला सांगितलं की ह्या सिंहा असा स्ट्रेंज बिहेवियर, असा विचित्र कसा काय वागला ते आम्हाला तू एक्सप्लेन करून सांग. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. आणि मग अँड्रोकल्सने सगळी घडलेली घटना सांगितलं. जंगलामध्ये त्याने कशी लायनला मदत केली, ते दोघे कसे एकत्र राहत होते, हे सगळं सांगितलं. मग एम्पररला सुद्धा त्याचं जे आभार होता, ग्रॅटिट्यूड होता, कृतज्ञता होता, आणि त्यांची मैत्री त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं. ही ऑर्डर दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री, आणि त्याने सांगितलं राजाने की अँड्रोकल्सला सोडून द्या. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव, आता तो अजिबात गुलाम राहणार नाही. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself. राजाने अँड्रोकल्सला विचारलं अजून तुला काय बक्षीस हवं आहे. अँड्रोकल्सने सांगितलं मला माझ्या स्वतःसाठी काही नको. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू, पण या सिंहाला सुद्धा मुक्त करा असं सांगितलं त्याने. द टू फ्रेंड्स वेअर वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ, आणि मग हे दोघं मित्र जंगलामध्ये त्यांचं मुक्त जीवन जगण्यासाठी निघून गेले. थँक्यू.